नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे उमेश आणि आज आपण आलो ठाणे शासकीय विश्रामगृह इथे. आज आपला एक इथे मोर्चा निघाला आहे. औरंगजेबाची जी कबर आहे त्याचं उदात्तीकरण चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही बघितलं असं एक छावा चित्रपट आला होता, ज्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांना किती हाल करण्यात आले होते. एवढं देखील माहिती असून आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच काही लोक जे आहेत ती औरंगजेबाचं उदात्तीकरण करू इच्छित आहेत. त्यासाठी इथे मोर्चा निघाला आहे की औरंगजेबाची जी कबर आहे ती आपण ती नष्ट केली पाहिजे, त्याचं उदात्तीकरण नाही झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याद्वारे हे सर्व आयोजन केले आहे. तिथे अशी तुम्ही बघू शकता इकडे आजूबाजूला सर्व मंडळी जमलेले आहेत. काही मुलं आहेत जे शाळेमधून देखील आलेले आहेत, जी ज्यांना वाटतं की मनापासून वाटतं की जे झालं आहे ते चुकीचं झालं आहे. अजूनपर्यंत जे होत होतं ते देखील चुकीचं होतं, यापुढे झालं नाही पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या इथे म्हणलं जातं की आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे, तर आपल्याकडे हा खरं तर बघायला गेलं चान्स आहे की या निमित्ताने आपण इथे एक निमित्त साधून केली औरंगजेबाची कबर जी आहे ती आपण तोडू शकतो, ते उदात्तीकरण थांबवू शकतो आणि तिथून नष्ट करू शकतो. त्याचे जे आपल्यावर त्यांनी आपल्या जे राजांवर केले होते अत्याचार ते सगळे तिकडून मिटून टाकण्याचा आपल्याकडे एक चान्स आहे. त्यासाठी आम्ही इथे सर्व जमलेले आहोत. तर तुम्हाला देखील दाखवतो पुढे काय चाललेलं आहे. इथं बरेचसे लोक म्हणजे जमले आहेत. आपण विचार करून ते बोलूया कोणाचं तर त्यांना काढलं बाकी वगैरे बोला झालंच पाहिजे हे. आणि आतापर्यंत आपण खूपच अन्याय सहन केलेला आहे. तर आता हे सगळं हटवलं पाहिजे जे जे आपल्या हिंदुत्वाचे आदेश आहे आणि त्यांनी आपल्याला सगळं केलं धर्मांतरण वगैरे. आणि जो पाशवी अत्याचार झालेला आहे पूर्वीचा तो आता घेऊन काढलाच पाहिजे. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवले की आता हे सरकारनं सांगून हे काम करून टाकायचं आणि औरंगजेबाचं काढून टाकायचं. आणि असं तिथे तिथे आहे ना अजून मोगलांच्या या सगळ्या स्मृती या सगळ्या आपण हटवल्याच पाहिजे. तुम्ही आता पाहू शकता की बरेचसे लोक बसने देखील येत आहेत त्या आंदोलनासाठी. पाहू शकता आता बरेच लोक बसने देखील येतात. त्यांनी यायला उशीर झाला आहे, पण ते लोक देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. खबर उखाड़ करके फेंक देनी है या नहीं? आवाज ऐसी होनी चाहिए वो 307 से जो कबर में सो रहा है उसका मुर्दा भी खड़ा होकर के भाग जाना चाहिए युद्ध स्थान तक. ऐसी आवाज होनी चाहिए. बोलो जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. रामचंद्र की जय, हनुमान की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय. छत्रपति के सम्मान में बजरंग दल मैदान में, छत्रपति के सम्मान में बजरंग दल मैदान में. भारत माता महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्रात नव्हे अखंड हिंदू राष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या तऱ्हेनं वंदन करतो. आज फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा दिवस आहे. आणि हा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी कुठल्याही सणापेक्षा कमी नाहीये. आमचा सगळ्यांचा सण, मुख्य सण तो हा आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी अत्यंत लज्जित अंतःकरणाने आज या ठिकाणी मी उभा आहे. खरं तर हा आमचा आनंदाचा सण आहे, आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याबरोबर आमच्या धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागतं. आमची छाती अभिमानाने फुलून येते. आमचं मस्तक गौरवाने उन्नत होतं. आणि अशा आनंदाच्या दिवशी आज तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती करत असताना एका वेगळ्या आंदोलनासाठी या ठिकाणी उभं राहावं लागलं. स्वतंत्र भारतामध्ये आम्ही भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होऊन गेलेली असताना देखील आज आम्हाला आंदोलन करावं लागते की ज्याने या भारतावर एक नाही, दोन नाही, तब्बल 40 वर्ष अन्याय केला, जुलूम केले,
जबरदस्ती केली, अत्याचार केले, त्या एका परकीय परधर्मीय आक्रमक अशा प्रकारच्या माणसाच्या उदात्तीकरणाला विरोध करण्यासाठी आम्हाला आमच्या स्वतंत्र भारत देशामध्ये जमावं लागते, ही खरं तर शरमेची बाब आहे. अरे कोण होता औरंगजेब? कुठून आलेला होता औरंगजेब? आणि त्या औरंगजेबाची इतकी भलावण का बरं या ठिकाणी? छत्रपती शिवाजी महाराज, जर शक्य झालं तर तुम्ही आम्हाला माफ करा. तुम्ही आपलं अख्खं आयुष्य त्या औरंगजेबाच्या विरोधात लढण्यात आपलं रक्त या मातृभूमीच्या रक्षणासाठी सांडलेलं आहे. पण दुर्दैव आमचं की त्या औरंगजेबाला तुम्ही संपवलं. या महाराष्ट्राच्या मातीत या महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडून टाकलं. पण त्या औरंगजेबाचा वैचारिक वारसा चालवणारी काही औरंगजेबाची पिलावळ दुर्दैवानं आज सुद्धा या देशामध्ये जिवंत आहे. का भलावण केली जाते त्या औरंगजेबाची? का त्याचं उदात्तीकरण केलं जातंय? का त्याच्या थडग्यावर इतके मोठमोठे दर्गे उभारले जातात अनधिकृतपणे? आणि का त्या दर्ग्यावर माथा टेकण्यासाठी लिब्रांडू गँग ही त्या ठिकाणी जाते आणि औरंगजेबाचे गुणगान गोडवे गाते? हा खरं तर पडणारा मोठा प्रश्न आहे. कोण होता हो औरंगजेब आणि काय त्यानं केलं? बंधूंनो आणि मातांनो, या औरंगजेबाची सारीच्या सारी कृष्णकृत्य, सारीच्या सारी कृत्य ही त्याने स्वतः अभिमानाने मिरवलेली आहे. आणि त्याचे समकालीन मग तो भीमराव सक्सेना असेल किंवा तो खाफी-खान असेल, त्याने त्याच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. त्याने त्याच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. अरे माजीर आलमगीर वाचा, त्याच्या पानापानावर त्या भारतभराचे कसं लचके या औरंगजेबाने तोडलेले आहेत. आमच्या हिंदूंवर कशा पद्धतीचे अत्याचार केलेले आहेत. त्या भारताला आपल्या टाचेखाली कसं चिरडलेलं आहे त्याची वर्णनाच्या वर्णनं तुम्हाला सापडतील. या देशातील एक नाही, दोन नाही, हजारांमधली मंदिरं या परकीय परधर्मी आक्रमकांनी तोडलेली आहेत. दुर्दैवानं या लोकांच्या समोर, या आक्रमकांच्या समोर आम्ही पराभूत झालो. त्यामुळे आमच्या मंदिरांचा उद्ध्वंस झाला. केवळ मंदिरं विध्वंसित करून ही औलाद थांबलेली नाही, तर ज्या देशामध्ये गायीचं पूजन केलं जात होतं, आम्ही गोमाता मानतो त्या गायीला, त्या गोमातेच्या हत्या त्या देशामध्ये सुरू झाल्या. गोमातेच्या पूजनाची परंपरा आमच्या देशामध्ये होती. ज्या रस्त्यांवर गायीचं पूजन केलं जात होतं, आमच्या माता भगिनी गायीला ओळत होत्या, तिला भाकर तुकडा चारत होत्या. दुर्दैवानं त्याच रस्त्यावर गायीची हत्या व्हायला लागली, गोमांसाचं भक्षण व्हायला लागलं आणि आमच्या रस्त्यांवर गायीच्या रक्ताचं शिंपण व्हायला लागलं. दुर्दैवानं आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी सुद्धा गोमातेची हत्या होते. मला अभिमान वाटतो माझ्या समोर आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्या बजरंगींचा आणि आमच्या दुर्गाबाईंच्या कार्यकर्त्यांच्या. कारण यांच्या प्रयत्नांमुळे, यांच्या विरोधामुळे आज गोहत्येवर कुठेतरी काहीतरी आपण कंट्रोल मिळू शकलेलो आहे. त्यांनी जीवाची पर्वा न करता जीवाचं रान करून गोमातांना वाचवण्याचं काम हे आमचे आजचे मावळे, छत्रपतींचे मावळे म्हणजे आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते करतात. पण त्याची सुरुवात त्या औरंगजेब आणि त्याच्या बापजाद्यांनी या देशामध्ये केली, ते आम्ही विसरू शकत नाही, ते आम्ही कदापि विसरणार नाही. हा देश कुठला आहे? हा भारत देश आहे. या भारत देशामध्ये एका द्रौपदी मैयाच्या शिराच्या रक्षणासाठी महाभारत आणि सीता मैयाच्या शिराच्या रक्षणासाठी रामायण घडलं. पण दुर्दैवानं या तुर्कस्तानातून आलेल्या या परकीय परधर्मी आक्रमकांनी आमच्या माता भगिनींच्या अब्रूवर घाला घातला. दुर्दैवानं तेव्हापासून सुरू झालेला अत्याचार आज वेगळ्या रूपात लव्ह जिहादच्या माध्यमातून आज देखील सुरू आहे. आणि या सगळ्याचं कुठेतरी मूळ असणारा 40 वर्ष अशा हिंदूंवरच्या अत्याचारांना खतपाणी घालणारा औरंगजेब हा स्वतःला आलमगीर म्हणून घेत होता. आणि त्या आलमगीराची आम्ही भलावण करावी, त्या आलमगीराला आम्ही थोर मानावं, त्या आलमगीराला आम्ही मोठं मानावं.
यासारखे दुर्दैव ते काय असणार आहे. लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे. या परकीय परधर्मीय इस्लामी आक्रमणाला जबाब देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांना घेऊन केलेलं आहे. शौर्यांच्या मृत्यूनंतर हा औरंगजेब इथे येऊन दाखल झाला. काय केलं त्याने? 27 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला होता. महाराष्ट्रामध्ये येऊन राहत होता. संपूर्ण विश्वाच्या पाठीवर माझ्या राज्यावर राज्य करतो अशा प्रकारचे खुशामत करणारा हा औरंगजेब. लक्षात ठेवा. शाळा बघितलं का रे? बघितलं ना? अरे जेव्हा ते बुरानपूर जायला आम्ही ते बुरानपूर लुटला आमच्या फौजेने आणि त्याच्यानंतर पिसाळलेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. त्याने रामसेजला धडक मारली. अरे 1500 फूट उंचीचा किल्ला आहे, 1500 फूट फक्त पडला नाही आणि म्हणून चिडलेला औरंगजेब स्वतःचा दिमाग खाली टाकतो आणि म्हणतो शंभूराजाला पकडल्याशिवाय मी दिमाग धारण करणार नाही. हा आपला देवगद्री औरंगजेब की ज्याला महाराष्ट्रामध्ये स्वतःचा दिमाग घालून सुद्धा राज्य करता आलं नाही. त्याने 27 वर्ष त्या झोपडीमध्ये, त्या छावणीमध्ये, त्या तंबामध्ये राहून राज्य केलं. त्या औरंगजेबाचं गप्पा आम्हाला सांगतात, त्या औरंगजेबाचं मोठेपण आम्हाला सांगतात. 27 वर्षाच्या युद्धानंतर 1707 साली हा औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला गेला. या ठिकाणी गाडला गेला. त्या गावाचं नाव काय आहे? औरंगाबाद. अरे तिथे त्याला आम्ही गाडला. त्याचं नाव औरंगाबाद बर्बाद असायला पाहिजे, पण गेली 75 वर्ष आम्ही त्याचं नाव औरंगाबाद सहन केलं. मी मागच्या सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला तमाम हिंदू भक्तांच्या, तमाम शिवभक्तांच्या भावनांचा आदर केला आणि त्या ठिकाणी त्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारचं नाव बदललं. औरंगजेबाचा काळा इतिहास छावा चित्रपटामुळे सगळ्यांच्या समोर आलेला. यापूर्वी बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, शिवशंभू विचार मंच असेल, अशा अनेक हिंदुत्ववादी आणि अनेक शिवभक्त प्रेमी संघटना औरंगजेबाचे कृष्ण कृत्य जगासमोर आणत होत्या. आज ही वेळ आलेली आहे. जो औरंगजेब आमच्या महाराजांना कैद करून ठेवतो, जो औरंगजेब शेर शिवाचा छावा असणाऱ्या आमच्या शंभूराजांवर 39 दिवस अनन्वित अत्याचार करतो. काय केलं त्या औरंगजेबाने? आमच्या शंभूराजांच्या हातापायाची नखर मोडून काढली. आमच्या शंभूराजांची जीभ, त्या जल्लादांना आदेश देऊन ती आमच्या शंभूराजांची जीभ, ज्या जिभेने जगदंब जय भवानीचा जयघोष केलेला होता, ती जीभ छाटण्यात आली. अरे जे डोळे, ज्या डोळ्यांच्या एका जरबेमुळे अख्खाच्या अख्खा दख्खन शांत व्हायचा, असे आमच्या शंभूराजांचे डोळे ते फोडण्यात आले. संपूर्ण अंगावरची कातडी सोडण्यात आली. त्याच्यावर मीठ आणि चटणीच्या पाण्याचा मारा करण्यात आला. मला सांगा मित्रांनो, मला सांगा मातांनो, अशा औरंगजेबाची भलावण करणं, अशा औरंगजेबाची कबर या पवित्र भूमीवर असणं योग्य आहे का? अरे ज्याने आमच्या शंभूराजांना इतका अत्याचार केले, तो औरंगजेब आमच्यासाठी कधीतरी या ठिकाणी या मातीमध्ये त्याला गाडता इतका पवित्र असू शकतो का? म्हणून आज आम्ही या ठिकाणी सारे जण जमलेलो आहोत की औरंगजेबाच्या त्या थडग्यावर 77 किल्ल्यांवर आमच्याकडे सूची आहे, आमच्याकडे यादी आहे. 77 किल्ल्यांवर या औरंगजेबाच्या औलादींनी, या जिहाद्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर केवळ औरंगजेबाची कबर नाही, तर हे 77 किल्ल्यांवरचं सुद्धा अतिक्रमण आणि त्यांचा बाप असलेल्या औरंगजेबाची कबर येणाऱ्या काळात उचलून फेकून दिलीच पाहिजे. आणि जर हे काम संवैधानिक मार्गाने होणार नसेल, विश्व हिंदू परिषद बजरंग दल या कामासाठी कटिबद्ध आहे. मित्रांनो, हे विसरू नका की 6 डिसेंबर 1992 आमच्या भारताच्या कपाळावरचा, भारत मातेच्या कपाळावरचं ताळी, तो कालिमा आम्ही पुसून टाकला आणि त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामाचं मंदिर मोठ्या गर्जना करत त्या ठिकाणी आज उभं आहे.
द्या ती वेळ येऊ देऊ नका. लोक शोभ आणि शिवभक्तांचा शोभ हा उत्तुंग सीमेपर्यंत पोहोचवू नका. माझं सरकारला आवाहन आहे की या सर्व जनमानसाचा आदर करावा आणि जो क्रूर कर्मा औरंगजेब होता त्या क्रूर कर्मा औरंगजेबाचा समूळ नायनाट त्या भरभूमीवरून या महाराष्ट्र भूमीवरून करावा. आणि ते करण्यासाठी सरकारला बाध्य करण्यासाठी आमचे सारेच्या सारे बजरंगी या ठिकाणी उभे आहेत. सारेच्या सारे बजरंगी संवैधानिक मार्गाने आंदोलन करतायत. आम्ही भोले बाबाचे भक्त आहोत. जय श्रीराम. नाव रणजित भीमराव जाधव, कोकण प्रांत भजनतो संयोजक. औरंगजेबाची जी खबर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, विश्व परिषद भजन दलाचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाचा आदर्श कोणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आम्ही मानतो आहोत. उझबेकिस्तानमधून आलेल्या औरंगजेबाची, क्रूर औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये असण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत खपवून घेतली, इथून पुढे खपवून घेणार नाही. आणि सरकारला आमची विनंती आहे की त्वरित ती कबर संविधानिक मार्गाने काढून घेण्यात यावी आणि ती जागा रिकामी करण्यात यावी. तिथे सुरक्षेची सुद्धा आवश्यकता नाही. केंद्राने त्यांना जी सुरक्षा दिली आहे, आमची केंद्र सरकारला सुद्धा मागणी हीच आहे की ती सुरक्षा काढून घ्यावी. कारण तिथे असं काही खूप महत्त्वाचा मौल्यवान ठेवा नाही आहे. ही जी कबर आहे ती कबर ही गुलामगिरीचं चिन्ह आहे, क्रूरतेचं चिन्ह आहे. आणि ह्या देशामध्ये अशा कबरीची आवश्यकता नाही. जयघोष लेके हम यहाँ से अपने शांति से जाएंगे. जहाँ पर हमने बाइक लगाया वो बाइक भी शांति से जाते हैं. कोई भी फालतू घटनाबाजी कोई भी नहीं करेगा. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सच्चिदानंद भगवान की जय. भारत माता की जय. गौ माता की जय. गंगा माता की जय. श्री राम जन्मभूमि की जय. श्री कृष्ण जन्मभूमि की जय. काशी विश्वनाथ की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो भाई सब संतों की जय. बोलो भाई सब भक्तों की जय. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गौ हत्या बंद हो, धर्मांतर बंद हो, भारत का खंड हो. हर हर महादेव. जय श्री राम. हे होतं आजचं आंदोलन छत्रपतींच्या सन्मानासाठी आणि औरंगजेबाच्या कबरीविरुद्ध. तर इथे आज आंदोलनाची सांगता झाली आहे आणि हे होतं पहिला टप्पा या आंदोलनाचा सरकारला सांगण्यासाठी. जर याच्यापुढे काही ॲक्शन घेतली नाही तर विश्व हिंदू परिषद भजन दल यांनी सांगितलं आहे की याच्यापेक्षाही देखील मोठं आंदोलन होईल. जय श्रीराम.